सी फर्स्ट थिंग ग्लोबल व्हेरिएबल्स. जे ग्लोबल व्हेरिएबल्स हा जो प्रकार आहे इन प्रोग्रामिंग, जर काही प्रॉब्लेम आहे तर ते आहे ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे विचार करा, तुमच्याकडे ऍप्लिकेशन आहे, समजा त्याच्यामध्ये यू हॅव क्रिएटेड समथिंग. ओके, सो क्विकली फर्स्ट थिंग लेट मी एक्सप्लेन यू की ग्लोबल व्हेरिएबल्सचा प्रॉब्लेम काय. जर तुम्ही एखादा ऍप्लिकेशन बनवतायत आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही खूप ग्लोबल व्हेरिएबल यूज करायला चालू केलं तर काय होणार, राईट? So I'm opening my pen out here. Right, I'll just say clear screen. Right, so think about it. तुम्ही एक ग्लोबल व्हेरिएबल इकडे बनवलं, समजा कस्टमरचं नाव ग्लोबल आहे. ग्लोबल म्हणजे काय, तुमच्याकडे समजा एक एक जे कोड आहे जे ते ग्लोबल व्हेरिएबल कॉल करते तोही अपडेट करतोय. UI मधला बटन क्लिक पण त्याला अपडेट करतोय कुठेतरी, आणि कुठेतरी HTTP कॉल केल्यावरती तोही अपडेट करतोय, आणि फ्रॉम एव्हरीवेअर इट इज गेटिंग अपडेटेड. नाव नोबडी नोज की ह्या व्हेरिएबल मध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कोणीतरी हा जो क्लायंट आहे याने याला इकडे नल केलं, हे सर्व दुसरे लोक फसतील, राईट? म्हणून जे नेकेड व्हेरिएबल्स आणि ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत, राईट, काय पण गोष्ट ग्लोबल असेल तर, काय पण गोष्ट जर एक्सपोज असेल, आज बघा, वन्स यू हॅव एक्सपोज टू कोविड यू आर डन, राईट? वेन समथिंग इज लाईक एक्सपोज्ड आउट अँड इट इज नॉट प्रोटेक्टेड, जर त्याला प्रॉपर प्रोटेक्शन नाही दिलं असेल, इट विल लीड टू लॉट ऑफ एरर्स. मला आठवतं की 1980s आणि जेव्हा मी VJTI मध्ये होतो, आय वॉज 1990s मध्ये, वेन आय टू डू प्रोग्रामिंग, मला खूप मजा यायची ग्लोबल व्हेरिएबल मध्ये. आय टू राईट ग्लोबल व्हेरिएबल, धमाल, कोड द ऍप्लिकेशन, फिनिश इट. पण जेव्हा बग्स यायचं, राईट, आय हॅड नो आयडिया व्हॉट टू डू. कारण तो तिकडचा पण व्हॅल्यू त्याला अपडेट करतोय, इकडचा पण व्हॅल्यू इकडे याला अपडेट करतोय, अँड आय हॅव नो आयडिया की आता कोण कोणाला अपडेट करतो, राईट? सो हॅव्हिंग ग्लोबल व्हेरिएबल, जर तुमच्याकडे ग्लोबल व्हेरिएबल असेल तर त्याला देर शुड बी अ रिझन फॉर इट. फॉर एक्झाम्पल, ग्लोबल व्हेरिएबल इज गुड फॉर कॅशिंग. कॅशिंग म्हणजे काय, एकदा कंट्री मास्टर रीड केलं, आता परत परत डेटाबेसतून रीड नाही केलं पाहिजे. गुड, ग्लोबल व्हेरिएबल्स. काउंटर, हिट काउंटर समजा तुमच्या वेबसाईट वरती असेल, गुड, ग्लोबल व्हेरिएबल्स. ग्लोबल चॅट मेसेजेस, ग्लोबल व्हेरिएबल्स. पण सर्व जागेवरती छोट्या व्हेरिएबलसाठी पण ग्लोबल व्हेरिएबल बनावं लागलं तर झालं मग, राईट? सो द पॉइंट हिअर इज दॅट इफ यू लुक ॲट जावास्क्रिप्ट मध्ये, when we create something like this where x is equal to 0, this is global. हा व्हेरिएबल ग्लोबल आहे. आता ह्याला कोणी कुठं काय मॉडिफाय करतं, कोणी ह्याला x प्लस प्लस केलं आणि नंतर मग कोणी ह्याला हा असं शिफ्ट केलं आणि मग परत x प्लस प्लस करायला गेलं तर झालं मग, इट इज नॉट गोइंग टू वर्क, राईट? सो बिकॉज जावास्क्रिप्ट इज अ डायनेमिक लँग्वेज, राईट, इट बिकम्स एरर प्रोन. एरर शोधायला खूप प्रॉब्लेम होतो. थिंक अबाउट वेन यू हॅव लाईक लॅक्स ऑफ लाईन्स ऑफ कोड आणि असा तुमचा एक छोटासा ग्लोबल व्हेरिएबल हा मॉडिफाय करतो, तो मॉडिफाय करतो, यू कॅनॉट फिगर आउट द इश्यूज, राईट? सो फॉर एक्झाम्पल, आता हा जो एक्स आहे, राईट, या एक्स ऍक्च्युली हा एक्स ग्लोबल कसा होतो, ऍक्च्युली हाऊ डज एक्स बिकम ग्लोबल जावास्क्रिप्ट मध्ये? जावास्क्रिप्ट, वेन यू रन जावास्क्रिप्ट इनसाइड द ब्राउझर, राईट, ब्राउझर काय करतो, एक जावास्क्रिप्टचा एक ऑब्जेक्ट बनवतो, त्याचं ऑब्जेक्टचं नाव आहे विंडो. हे जावास्क्रिप्टचं ग्लोबल ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काय फंक्शन बनवता, तुम्ही जे काय व्हेरिएबल बनवता, सर्व या विंडोमध्ये अटॅच होऊन जातं. समजा तुम्ही इकडे लिहिलं वॅर एक्स इक्वल टू 0, याला अटॅच झालं. मग तुम्ही लिहिलं की ओके फंक्शन टेस्ट, तो पण याला अटॅच झाला. मीन्स इन अदर वर्ड्स, फॉर इन्स्टन्स, लुक ॲट दिस. हा जो आहे, आय कॅन से अलर्ट एक्स. लेट मी डू इट ॲट द टॉप, कारण इकडे एरर आहे ना. सो से अलर्ट एक्स. आय कॅन डू दिस. आय कॅन ऑल्सो डू अलर्ट विंडो डॉट एक्स. हा जो विंडो आहे हा ब्राउझरचा ऑब्जेक्ट आहे. हा जो विंडो आहे हा ब्राउझरचा ऑब्जेक्ट. सो लुक ॲट दिस. सो व्हेन आय रन दिस, म्हणजे दॅट इज इट इज द सेम वन अँड द सेम थिंग. सो इफ आय रन दिस, मला हा 1 आलं. हा जो 1 इकडे डिस्प्ले होतोय, तो 1 डिस्प्ले होतोय बिकॉज ऑफ हा अलर्ट एक्स. पण आता बघा, दुसरा 1 जो आहे तो डिस्प्ले होतोय विंडो डॉट एक्स. म्हणजे तुम्ही काही फंक्शन बनवलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा जर फंक्शन इकडे बनवलं, समजा आय मेक अ फंक्शन हियर, फंक्शन टेस्ट अलर्ट एक्स. आता बघा, एक्स ग्लोबल व्हेरिएबल आहे. सो आय कॅन से हियर अलर्ट विंडो डॉट टेस्ट.
function also goes and gets added to the window object. And definitely तुम्ही alert ला तुम्ही test ला असं पण बोलू शकतात. You can just call it like this also, right? No problem. So if you see here now, 1 1 1 कारण सर्व 1 का, because they are all displaying. Oh हे का झालं? Can anyone tell me? हा बघा लूप मध्ये गेला. Interesting. असं का झालं? Why did it go in a loop? ह्याला मी टेस्ट बोलवलं आणि रिकर्सिव्ह काही नाही आहे इकडं. विंडो डॉट टेस्ट अलर्ट एक्स. लेट अस डिबग. Let me inspect. Let us see तो रिकर्सिव्ह कॉल का करतो. रिकर्सिव्ह कॉल म्हणजे काय? फंक्शन कॉल्स हिमसेल्फ, राईट? रिमेंबर गाइस, मी काय प्रॅक्टिस करून आलो नाहीये. सो जे मला आता आठवतं मी ते शिकवतोय. लेट मी सी व्हॉट हॅपन्स. Oh, it does not go in a debug. Yeah, there it is. हा आहे अलर्ट एक्स. डिस्प्ले झालं. विंडो डॉट टेस्ट. अच्छा, विंडो डॉट टेस्ट इज अनडिफाइंड. परत का कॉल करतोय ना? आता नाही झालं. आय हॅव नो आयडिया. त्यांनी आता I don't know why it was in a loop, right? But what the point, what I'm saying is that everything gets attached to the window object. I think, yeah, Windows एक दुसरं नाव पण आहे document. Let me check, guys. I am not sure. पण याला document सुद्धा बोलतात. असं लूप मध्ये जातं तिकडं न जात. डॉक्युमेंट मला वाटतं ते विंडोज राहू दे, कारण विंडोचे 8 डॉक्युमेंट आहे. राहू दे विंडो, राईट? विंडो ऑब्जेक्ट मध्ये आठवण. फॉरगेट अबाउट डॉक्युमेंट. डॉक्युमेंट आपण नंतर करू, ठीक आहे? एनी क्वेश्चन गाइज? व्हाट इज अ विंडो ऑब्जेक्ट? एनी क्वेरीज हियर? एनी क्वेरीज? विंडो ऑब्जेक्ट काय आहे? विंडो म्हणजे तुमचा ब्राउझरचा ऑब्जेक्ट. जे काय तुमच्या ब्राउझर मध्ये टूल बार आहे, व्हेरिएबल आहे, फंक्शन आहे, तुम्ही जे बनवलं ते सर्व विंडो ऑब्जेक्टला अटॅच होतं, राईट? आता या विंडो ऑब्जेक्टला, हा विंडो ऑब्जेक्ट म्हणजे करंट ऑब्जेक्ट आहे. याला दिस पण बोलू शकता तुम्ही, दिस. सो दिस इज दॅट ऍक्च्युअली. हा जो दिस आहे तो दॅट आहे. दॅट म्हणजे तो विंडो ऑब्जेक्टच आहे ऍक्च्युअली. क्वाइट कन्फ्युजिंग बट क्वाइट इंटरेस्टिंग ऍज वेल. सो इफ यू सी नाव, जो दिस आहे तोही 1 डिस्प्ले करतोय. म्हणजे तुम्ही दिस वापरा, तुम्ही विंडो वापरा, इट इज द सेम थिंग. बट दिसला थोडंसं आपल्याला अजून वी हॅव टू गो इन टू दॅट. सो दिस म्हणजे करंट इन्स्टन्स मीन्स फॉर एक्झाम्पल नाव लुक ॲट दिस. आता या where x is equal to 0 ला आय विल मेक इट इनसाइड, राईट? लेट मी जस्ट make it inside. Let's pass here the value of x from outside, right? x1. जे काय मी x1 मध्ये दिलं ते x मध्ये जायला पाहिजे. Okay, and I'm going to go and display alert x ह्याच्यात. Now look at this. If you see now, this dot x, I will say, look at this, where x is equal to 10, alert this dot x. इकडं पण x आहे, इकडं पण x आहे, right? Let me do like this. Now see, when I say alert this of x, तो ह्याला डिस्प्ले करणार 10 ला. But when I go and say run test, it will go and display the x of this. Remember I said yesterday कि जो if you use the where keyword, जर तुम्ही where keyword यूज केलं, it starts following lexical scope. म्हणजे याचा where x चा स्कोप इकडे बाहेर आहे, पण तुम्ही जर बिकॉज यू यूज where, तर म्हणून हा पण आता लोकल व्हेरिएबल होणार. याचा हा एक्स म्हणजे ह्याचं करंट इन्स्टन्स, या फंक्शनचा एक्स, आणि हा एक्स म्हणजे ग्लोबल, राईट? म्हणजे इकडे मला 10 दिसायला पाहिजे, आणि हा टेस्ट रन केल्यावरती मला टेस्ट या जस्ट पास व्हॅल्यू लेट्स से 5, तर मला 5 दिसायला पाहिजे, because this 5 is local to this, right? And what I can do is I can display this out here
म्हणजे समजा तुमच्या डोक्यात असेल की सर हे 5 पास केल्यावरती हा एक्स याला पण बदलणार, राईट? सो लेट अस डू दॅट. ओके, सो यू कॅन सी दिस वन is now, when you say this, it means function scope. Jema, when I say this dot, this is the global document, global browser scope. म्हणजे जे तुमच्या बॉडीमध्ये body/body किंवा तुमच्या विंडो ऑब्जेक्ट मध्ये जे आहे दॅट इज अ स्कोप. सो रिमेंबर दिसचं पण एक महत्व आहे की दिस कुठं हा, दिस इट इज ऑन दॅट इन्स्टन्स और दिस इज आउटसाइड, राईट? सो इफ यू सी नाउ, इफ आय रिफ्रेश दिस, हा 10 कसं काय आलं? व्हेरी इंटरेस्टिंग, लुक ॲट दिस. दोन्ही 10 आले का? कॅन एनीवन गेस? हा बघा इकडे मी दिस केलं, राईट? दिस म्हणजे ग्लोबलला गेला तो. आय शुड से एक्स. हा एक्स बोलल्यावरती हा लोकलचा डिस्प्ले करणार. हा दिस बोलल्यावरती ग्लोबल ऑब्जेक्ट आहे, राईट? सो दॅट्स वाय जेव्हा मी सांगितलं दिस डॉट एक्स, त्यांनी हा 10 दाखवला. आता बघा, लेट्स सी नाव. आय एम सॉरी फॉर दॅट. बरोबर, 5 आणि हा 10. गेटिंग गाइस? सो दिस मीन्स इट्स अ ग्लोबल ऑब्जेक्ट. Okay, but now let me complicate this situation. Any questions here? Let me know first, guys. This is a very important part. Any questions here? When I defined how where x is global आणि ह्याला यूज करायला मी सांगितलं this dot x आणि ह्याला फक्त x. Okay, okay, so now, but now let me go and complicate this. Where instance 1, remember we also have something called as the constructor way. आता बघा, हा इकडे आहे 5, ha, let's say instance 2, right? Now what? Means हा instance 1 आहे. Remember, when you create a new instance, तर तो काय करतो, विंडो ऑब्जेक्ट मध्ये त्या फंक्शनचं एक सेपरेट व्हॅल्यू बनवतो, त्या सेपरेट एक मेमरी ऑब्जेक्ट बनवतो, राईट? नाउ लुक ॲट दिस. दिस इज व्यू न्यू टेस्ट दिस वन. लेट मी रन दिस inst 1. मला वाटतं असंच रन होईल. लेट अस सी. 5 5 आणि 10. 5 का? कारण ह्याचं टेस्ट आणि ह्याचं टेस्ट. नाव, बट नाव इफ आय से दिस डॉट एक्स, now if I say this dot x, this is very interesting. Can you see undefined? Undefined. Undefined का? Because he says now की ह्याचा तुम्ही एक सेपरेट न्यू कीवर्ड करून एक इन्स्टन्स बनवलाय. तर ह्याचं काय, आता ग्लोबल संघ काय संबंध नाही ह्याचा ग्लोबल संघ काय संबंध नाहीये. आर यू गेटिंग गाइस? इफ आय यूज अलर्ट एक्स इकडं, इफ आय यूज अलर्ट एक्स इकडं, ही विल शो 5. याच्यासाठी पण लेट्स से हा 5 आहे आणि हा 9. तर ह्या इन्स्टन्स 2 ला 9, इन्स्टन्स 1 ला 5, ग्लोबल ला 10, राईट? सो बट व्हेन यू से दिस डॉट एक्स, he says no, I don't understand this, it is undefined for him, right? का लूप मध्ये असं जातो, I don't know. Okay, right. Any questions here? Yes. Did we get, guys, this and where? Any queries? Right. But now think about it. आता विचार करा, हे सर्व प्रॉब्लेम आहे. इकडे एक्स केल्यावरती तो त्याला अपडेट करू शकतो. हा दिस डॉट एक्स इज डिफरंट फ्रॉम दॅट एक्स, हा एक्स इज डिफरंट फ्रॉम दॅट एक्स. आणि समजा लोक करतात असं की इकडं पण एक्स बोलो, ते क्रिएट अ व्हेरिएबल, इकडं पण एक्स आणि तिकडं पण वाय. ग्लोबल पोल्युशन. आता कोण कोणाला अपडेट करतो याच्यासाठी तुमचे फंडामेंटल्स एकदम क्लिअर पाहिजे. आणि नॉर्मली काय होतं की वेन यू आर ऍक्च्युअली प्रोग्रामिंग आणि तुमची डिलिव्हरी असेल ना, तुम्हाला जे पाहिजे ते कोड करायला चालू करतात लोक. इट्स अ रियालिटी. किती पण सांगा नाही चांगलं कोडिंग करायचं, कॉमेंट्स टाकायचे, पण जेव्हा अंगावर येतं ना हे तिकडं, तो ही स्टार्ट्स रनिंग लाईक लेफ्ट अँड राईट, मग जे करायचं ते करा असं. आणि त्याच्यावेळी इट पुट्स लॉट ऑफ बग्स इनसाइड ऍप्लिकेशन, राईट? सो दॅट्स वाय you should not create global variables too much. If you start creating global variables, तर हे सर्व प्रकार होतो की कोण कोणाला अपडेट करतो तेच माहित नाही, राईट? And that's where developers create something called as JavaScript closures. JavaScript closures. JavaScript closure म्हणजे काय, असा फंक्शन जो which is self contained within himself.
म्हणजे तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट जर बनवलं तर त्याचा बाहेरचं जे विंडो ऑब्जेक्ट आहे त्याच्या संग काही घेणं देणंच नाहीये. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे की बाहेरचे जे व्हेरिएबल्स आहेत, जे तुमचे विंडोचे व्हेरिएबल्स आहेत, ते इंटरफिअर करायला चालू करतात तुमच्या फंक्शनच्या व्हेरिएबल संग. एकदा सर्व ते मिक्स झालं, दॅट बिकम्स अ कॉकटेल अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फिगर आउट. सो जावास्क्रिप्ट क्लोजर इज नथिंग बट इट इज अ वे ऑफ रायटिंग अ फंक्शन. तो एक प्रकारचा फंक्शन आपण बनवतो की ज्याच्यामध्ये इट इज गॅरंटीड की जर तुम्ही अपडेट केलं तर त्याचंच व्हेरिएबल अपडेट होणार, ग्लोबल व्हेरिएबल अपडेट होणार नाही. जेव्हा तुम्ही ऍक्सेस केलं त्याच्यामध्ये कोणतं व्हेरिएबल, तुम्ही त्याचंच व्हेरिएबल ऍक्सेस करतायत, बाहेरचं व्हेरिएबल तुम्ही ऍक्सेस करत नाही. And once you make that, that means that your JavaScript application becomes more robust, more clean, right? That is termed as JavaScript closure. याला नावच दिलंय closure, so that everything becomes local to that function, right? आता पण सध्या मी जे फंक्शन कोड केलं होतं, हा या फंक्शन मध्ये पण anybody can go and modify instance1.x असा बाहेरून मॉडिफाय करून याला तो नल करू शकतो, काही करू शकतो, राईट? सो दिस टेस्ट इज अ गुड फंक्शन बट इट इज नॉट अ क्लोजर. याचा जो एक्स व्हेरिएबल आहे तो इट्स अ ग्लोबल, इट इज एक्सपोज आउटसाइड, राईट? सो क्लोजर्स, लेट मी शो यू एन एक्झाम्पल ऑफ अ क्लोजर. हा एक क्लोजर आहे बघा, हे एक व्हिडिओ आहे विच इज देअर इन क्वेस्टपॉन व्हीडी. लुक ॲट द वे क्लोजर्स आर. ओके, let me create a closure, right? Let's create a function customer. काय काय लोक असं बनवतात क्लास, जस्ट व्हेरी क्विकली गाइस, काय काय लोक असे करतात बघा. and I don't know why they do that. This dot name is equal to, हा कस्टमर आहे त्याचा प्रॉपर्टी, हे प्युअर जावास्क्रिप्ट आहे. दिस डॉट फोन नंबर, राईट? आता याच्यामध्ये बघा, हा वेन यू से दिस डॉट नेम, राईट, हा दिस डॉट नेम मी बाहेरून मॉडिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल लुक ॲट दिस, ह्याला इफ आय से शिव, right, and let us say if I invoke customer alert this dot name, हे बघा what I have done, I created a customer class, a customer function, त्याच्यामध्ये एक नेम प्रॉपर्टी आहे, फोन आहे, आणि मी तो कस्टमर फंक्शनला इन्वोक केलं किंवा काहीतरी केलं. लेट्स से I create an object of it where x is equal to new customer, हा बघा, राईट? नाउ व्हॉट यू एक्सपेक्ट की हा जो एक्स आहे याचं इन्स्टन्स, याचा जो नेम आहे इकडं, याला मी करू शकतो लेट्स से राजू, राईट? बट नाव हा जो तुम्ही नेम आहे ते तुम्ही दिस वरती बनवलंय ग्लोबल. याचा अर्थ हे आहे की कोणी आता इकडे मॉडिफाय केलं, दिस डॉट नेम इक्वल टू शिव, दिस डॉट नेम इज इक्वल टू सम अदर डेव्हलपर मॉडिफाईड इट, राईट? आता काय होणार की दिस, ह्याचा जो एक्स डॉट नेम आहे तोही चेंज होणार. यू क्रिएटेड अ, लेट मी डिलीट दिस, यू क्रिएटेड अ कस्टमर फंक्शन, आणि तुम्ही विचार करतात की नाही न्यू केल्यावरती त्याचा स्वतःचा एक ऑब्जेक्ट होणार, ह्याचं नेम म्हणजे इफ आय से वॅर एक्स इज इक्वल टू न्यू कस्टमर, त्याची व्हॅल्यू वेगळं. वेन आय से वॅर x1 इज इक्वल टू न्यू कस्टमर, x1चं इन्स्टन्स वेगळं, राईट? पण आता काय झालंय, तुम्ही जेव्हा असं एक्स नेम इक्वल टू राजू केलं, राईट, आणि परत बाहेरून जर मॉडिफाय केलं दिस डॉट नेम, तर ऍक्च्युली ह्याचा पण व्हॅल्यू मॉडिफाय झालाय, कारण तुम्ही हे जे व्हेरिएबल्स आहेत ते सर्व ग्लोबल याच्यावरती तुम्ही ग्लोबल फंक्शन वरती टाकले, राईट? म्हणजे याचा अर्थ, लुक ॲट दिस, लेट मी रन दिस. सो इफ आय रन दिस, हा बघा राजू आहे. उप्स, काय झालं, फंक्शन काहीतरी इश्यू झाला. राजू अँड एरर पण नाही काय, एक्स, let me see debug points, sources tab. This is modified x is equal to Raju. हे बघा, आता if I go to name, right, समजा मी नेम ला मॉडिफाय केलं, it did not modify that, याचा आणि याचा एक्स त्यांनी वेगळं ठेवलं, स्मार्ट. बट हिअर इट इज गाइज, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी ही हॅज पुट द सेम थिंग बिकॉज
Why did he put the same thing? कारण हा this मी बनवलेला, right? Looks like he created a closure inside it. Okay, कोणता ब्राउझरचा वर्जन आहे माझ्याकडे? Okay, but okay, what should have happened is, you know, if I think this is ES6 browser माझ्याकडे, what should have happened is की हा जो नेम आहे तो सुद्धा मला I should have seen some other developer, right? म्हणजे the variables are getting spilled out. What I'm saying is the variables are getting spilled out, right? तर क्लोजर मध्ये कसं करतात? The first thing is in a closure, this is how it works. You will say where name is equal to this. What this means now is की ह्या नेमला फक्त हा कस्टमर क्लासच मॉडिफाय करू शकतो, हा कस्टमर फंक्शनच मॉडिफाय करू शकतो. Nobody else from outside can modify this. Now I go here and let's say, आणि समजा मला ह्याला जर एक्सपोज करायचं असेल, समजा जर मला ह्याला एक्सपोज करायचं असेल, then I have to say like this, return, let's say या व्हेरिएबलचं नाव अंडरस्कोर नेम आहे. I will say here outside expose this underscore name as name. Let me start from the top. जर मी असं केलं हे, I cannot, let me try that, x is equal to new customer, and if I say x dot underscore name, let me see this, test, refresh, this goes here, and how did it modify it? याने कसं का त्याला मॉडिफाय करायला? Let me check, guys. I think where is my video? Where x is equal to this should have been now been local. Why did it allow to modify it? That's so bad. Okay. I'm making a mistake out here. Okay, guys, let's a closure na पुढच्या वेळी करू. I think I will confuse you more in this, you know. मला थोडंसं, let me get closure पुढच्या वेळी. Let's not do it now. So today what I did is, let's not do closure. In the next session we'll do it. Today we talked about कि हा this काय आहे, हा window काय आहे. They are global variables, right? आणि ग्लोबल पोल्युटिंग काय आहे, what global polluting is all about, right? की म्हणजे याचं व्हेरिएबल त्याला ऍक्सेस होते, त्याचं व्हेरिएबल इवन दो यू क्रिएट अ न्यू इन्स्टन्स तरी पण तो ग्लोबल ऑब्जेक्ट वरती बनवतो, राईट? आणि त्याचं सोल्युशन आहे क्लोजर्स. लेट्स नॉट रश हिअर. पुढच्या वेळी आय विल एक्सप्लेन यू क्लोजर. हा थोडासा टफ टॉपिक आहे. Guys, this is a bit of a tough topic. Closures is a bit of a tough topic. So let us put it for the other half an hour. But did we understand global polluting first thing? The global variables काय प्रॉब्लेम असू शकतो, राईट? I will get back on this. I think हे थोडंसं मला ना फंक्शनच्या आत फंक्शन पाहिजे. So let's not rush here. Right? And here it is. I want to really specifically say this. हा जो प्रकार आहे ना टाइपस्क्रिप्ट, हा टाइपस्क्रिप्ट का चांगला कोड जनरेट करत नाही. इफ यू सी इन द जावास्क्रिप्ट फॅटर्निटी, जर तुम्ही जावास्क्रिप्टचे जे प्युअर जावास्क्रिप्टचे लोक आहेत, they don't like TypeScript. If you look at TypeScript जे कोड जनरेट केले, फॉर एक्झाम्पल लुक ॲट दिस इज अ कोड जनरेटेड बाय TypeScript. लुक ॲट दिस. हा बघा, हा TypeScriptचा कोड आहे, राईट? purchase.js हे बघा, हे, किंवा लेट अस लुक ॲट दिस वन. लुक ॲट दिस. त्यांनी हे सर्वचे सर्व व्हेरिएबल दिस वरती बनवलेले, अँड दॅट इज बॅड. दॅट इज रिअली बॅड, राईट? पण काय माहितीये का, टाइपस्क्रिप्ट मध्ये इट इज ऑन द टायपिंग टाइम, राईट? तर कोणाला काय माहित पडत नाही, आणि तो टायपिंग टाइमवरच ही कॅच अप द एरर. सो दॅट्स वाय दोज एरर्स डोंट कम ऑन द रन टाइम. सो डेफिनेटली द कोड व्हॉट इज जनरेटेड बाय टाइपस्क्रिप्ट इज नॉट रिअली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, राईट? पण आता काय नाही, हे जे क्लोजर्स कोडिंग करायला, हा दिस समजायला, तो मग विंडो समजायला, इट इज सो डिफिकल्ट की प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं का हेच बघत बसायचं की ग्लोबल पोल्युटिंग होतोय की नाही, हा व्हेरिएबल त्याला मॉडिफाय करतोय की नाही. त्याच्यामुळे लोक काय करतात, टाइपस्क्रिप्ट मध्ये कोड करून फटाफट लाईक डिलिव्हरी करून टाकतात. पण जो टाइपस्क्रिप्टचा आतला जो कोड आहे तो खरंच बॅड आहे. यू कॅन सी दिस वरती नाही केलं पाहिजे, कारण एकदा तुम्ही दिस वरती गेला ना, याचा अर्थ मग तो दिसचा दॅट आणि दॅटचा दे असं आहे. मग कोण कोणाला मॉडिफाय करते याची काय गॅरंटी नाही. गेटिंग गाइस? So I'm just making a point out here that the code generated by TypeScript is not really up to the mark, but
it helps you to deliver faster, and that's why industry likes it. Okay, so guys, we'll do day after tomorrow closures, right?